आणखीन एक महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या खासगी रुग्णालयामध्ये जरांगेंवर उपचार होणार आहेत। सतत केलं जात असलेलं उपोषण आणि त्या दरम्यान सुद्धा जरांगे पाटलांची प्रकृती जी आहे ती बिघडलेली होती। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ही ठीक नाहीच आहे आणि आता त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार जे आहेत ते गॅलेक्सी रुग्णालयामध्ये ते दाखल झालेले आहेत आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केलेली आहे। मनोज जरांगे पाटलांची प्रकृती ही बिघडलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या या खासगी रुग्णालयामध्ये गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले। त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। संजय, जरांगे पाटलांची प्रकृती सध्या कशी आहे, डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण बघू शकते की या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये जे गॅलेक्सी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जरांगे पाटील यांना उपचारासाठी आणलेलं आहे। त्यांचा सततचा प्रवास आणि दगदग याच्यामुळे त्यांना अशक्तता जाणवत होती। तसेच काल रात्री त्यांना भोवळ आली होती आणि सारखा अंगात ताप आणि अशक्तपणा असल्यामुळे त्यांना आता या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। अत्यंत असे त्यांची परिस्थिती बिघडलेली असताना त्यांना अंतरवालीहून सरळ छत्रपती संभाजीनगरमध्ये एक गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहे। जरांगे पाटील गेले अनेक दिवसापासून उपोषण करत होते, आंदोलन करत होते आणि या दरम्यान आता सध्या त्यांचे सारखे बीड आणि काल पुण्यालाही दौरा होता। या दौऱ्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत होता, त्याच्यामुळे त्यांची तब्येतही खालावली होती आणि त्यामुळे अचानकपणे त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद संजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।